अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला जशी सत्यनारायणची पूजा करतो घरच्या घरी, तशी आपल्याला यावेळेस सुद्धा करायची आहे. केंद्रानुसार जशी आपण करतो तशीच सेम आपल्याला करायची आहे घरच्या घरी. अगदी साधी सोपी अशी सेवा आहे, पूजा आहे, तर तुम्ही नक्की आवर्जून करा. तर आज मी तुम्हाला त्याचीच येणार. बघा, आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण का करत असतो, कशामुळे करत असतो, म्हणजे असे बरेच आपल्याला प्रश्न येतात नाही का. तर मी तुम्हाला आज त्याची माहिती देते. तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुम्हाला आता माहिती देते मी, आवर्जून सगळा व्हिडिओ बघा. तर बघा, जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी ही भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, व्यर्थ जाणे, पैसा व्यर्थ जाणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटणे, अनाठाई पैसा खर्च होणे, म्हणजे तुम्हाला आता मी जे काही सांगितलं तर त्याचं सगळं बघा. आपल्याला त्याचे भाव कळतात ना की आपल्यासुद्धा घरात असं होत असेल. तर बघा, असे प्रश्न ज्यावेळेस केंद्रामध्ये आता आपल्या केंद्रामध्ये ज्यावेळेस सगळेजण जात असतात तर त्यावेळेस सगळ्यांना हा प्रश्न येतोच. तर बघा, आपल्या केंद्रामध्ये सुद्धा घरच्या घरी कसं सत्यनारायण करावा तर असं सांगितलं जातं. सतत 12 महिने पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे, म्हणजे आता मी तुम्हाला जे काही आता सांगितले नाही का अडचणी, तर त्या व्यक्तीचे प्रश्न सुटलेले असतात. म्हणजे 1 वर्षामध्येच तुम्ही सत्यनारायण पूजा घरच्या घरी केली तर 1 वर्षाभरातच तुमचं सगळे काही प्रश्न सुटून जातात. म्हणजे बरेच असे चांगले अनुभव लोकांना आलेले असतात. तर तुम्हाला बघा, आता मी काय सांगते. आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणतात बघा की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यावरच आपण ते खातो आणि त्यावर जाणकार मंडळी असे म्हणतात की उकलेलं खाल्लं तर एक वेळेस तर चालेल, परंतु टोकलेलं खाऊ नये. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्याला कुटुंबावरती, म्हणजे आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात. तर घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं याचंच कारण आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून बघा घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा कशी करायची ही प्रथा यासाठी घालून दिलेली आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणासाठी जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होत असतात. तसेच तो पैसा, धन धान्य पैसात पैसा टाकल्यास त्याला बरकत येत असते, म्हणजे बरकत राहते त्याला कायम. आणि त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्याच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरणात राहण्यास सुरुवात होत असते. तर सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी सूर्यास्त आधी आपल्याला करायची असते. ऐश्वर्य धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा अशी आपल्याला करायची असते सत्यनारायणची. आता तुम्हाला समजलं असणार आहे. तर या विधीमुळं घरात सुख शांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते. त्यामुळं आपल्याला असं सत्यनारायण घरच्या घरी करायचा असतो. तर आता तुम्हाला समजलं असेल, किती अशी छान अशी माहिती आहे सुंदर, तर तुम्हाला सुद्धा आवडली असेल. आणि बघा, जर तुम्ही करत नसाल घरच्या घरी सत्यनारायण तर तुम्हाला आवर्जून करायचं आहे. तर बघा, तुम्हाला मी सांगेल, तुम्हाला जर श्रावण महिना असा पवित्र महिना चालू आहे बघा, तर या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही हे उपास व्रत सगळं काही चालू करू शकता. कोणतीही तुम्हाला जर सुरुवात करायची असेल उपासाची, कोणतीही पोथी ग्रंथ काही वाचायचे असेल तर या महिन्यापासून तुम्ही चालू करू शकता. अतिशय असा पवित्र हा महिना आहे श्रावण महिना हा. या महिन्यामध्ये सगळे दिवस शुभ असतात. तर या दिवसापासून तुम्ही, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. सगळी अशी छोटीशी माहिती होती आजची. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.